मित्रहो, भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपल्याला माहिती आहे, एकूणच शेतीच्या दृष्टिकोनाने भारताने जी काही कला आत्मसात केली आहे त्याला जगभरामध्ये तोड नाही. आणि भारत हा जगामध्ये लोकसंख्येच्या दृष्टिकोनाने सगळ्यात मोठा प्रथम क्रमांकाचा देश आहे, हेही माहिती आहे. परंतु सध्या असलेली परिस्थिती इतकी दयनीय आहे की कृषी प्रधान भारतात, कृषी प्रधान देशात शेतकऱ्याला किंमत नाही. आज शेतकऱ्यावर आलेलं जे संकट आहे त्याला जबाबदार कोण आहे? म्हणजे शेतकऱ्याला आजही 2025 मध्ये तंत्रज्ञानाच्या काळात जर आत्महत्या करावी लागत असेल तर मग यापेक्षा मोठं अपयश काय? कृषी प्रधान देश म्हणून भारत तेव्हाच हरलाय खऱ्या अर्थाने. आणि म्हणून आत्महत्याचं प्रमाण फक्त म्हणजे आकडेवारी काढली जाते. अच्छा, मग कमी झाली का, वाढली का, मग त्याच्यावर उपाययोजना काय आहेत? पण माणूस मरतोय ना, शेतकरी मरतोय, जगाचा पोशिंदा मरतोय. त्याचं स्थान काय आहे? त्याच्या पिकाला भाव का दिला जात नाही? कर्ज का माफ केलं जात नाही? अरे, आमदार खासदारांचे पगार वाढवले जातात, त्यांना सोयी सुविधा दिले जातात, पण शेतकऱ्याची कर्जमाफी केली जात नाही, त्याच्या पिकाला भाव दिला जात नाही. 2025 मध्ये तंत्रज्ञानाच्या काळात या कृषी प्रधान देशात शेतकऱ्याला जर काहीच स्थान नसेल तर मग लाज वाटते. संसदेमध्ये जाऊन, विधान परिषदेमध्ये जाऊन काय केलं जातं? आणि आपण प्रत्येक भाषणामध्ये तुम्ही म्हणता, मी शेतकरी कुटुंबातून आलो, माझ्या पाठीमागे शेतीची पार्श्वभूमी आहे. जर तुम्ही शेतकऱ्याची कुटुंबातून आला आहात तर तुम्हाला शेतकऱ्याचं दुःख जाणवत नाही? रात्री अपरात्री त्यांच्यासाठी पळावंसं वाटत नाही? त्यांच्या पिकाला जेव्हा भाव मिळत नाही त्यावेळेस तुम्हाला त्रास होत नाही? फक्त सोयी सुविधा, पीए आणि मोठे ताफे एवढं असताना कोणती लोकशाही आपण आत्मसात करतो? विचार केला पाहिजे की कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांची जर ही अवस्था असेल तर या देशाचा विकास होणार कसा? आज काही झालं तरी राजकारणाशी संबंधित काही गोष्टी असतात, हे आपल्याला मान्य करावं लागेल. निर्णय घेण्याची क्षमता तुमच्या हातात असल्यानंतर सगळ्यात आधी विचार कोणाचा केला पाहिजे तर शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे. या कृषी प्रधान देशात भारतात शेतकऱ्यांना जर काही स्थान नसेल तर हे आपलं अपयश आहे, हे राजकारण्यांचं अपयश आहे. याच्यावर विचार केला पाहिजे.